आज महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती आहे आणि 14 एप्रिल रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले यांना गुरुस्थानी मानत होते आणि बाबासाहेब म्हणायचे की कोणी कोठेही जावो पण आम्ही मात्र महात्मा फुले यांच्या मार्गाने जाऊ. महात्मा फुले यांचा मार्ग सोडणार नाही. महात्मा फुले यांचा अनुयायी म्हणून घेण्यात मला अभिमान वाटतो आणि आत्मविश्वासाने मी आज असे म्हणू शकतो की मीच तेवढा खरा फुले यांचा अनुयायी राहिलो आहे आणि मला अशी खात्री आहे की देशात जनतेचे सर्वांगीण हित करणारा असा कोणताही पक्ष पुढे आला तर त्यांना कोणतेही नाव धारण केले तरी फुले यांचे धोरण, त्यांचे तत्वज्ञान आणि त्यांचे कार्यक्रम घेऊनच त्यांना पुढे जावे लागेल आणि तोच खरा लोकशाहीचा मार्ग आहे. त्यामुळे आजच्या या व्हिडिओमधून आपण बाबासाहेब आणि तात्यासाहेब म्हणजेच महात्मा ज्योतिबा फुले यांच्या वैचारिक नात्याबद्दल चर्चा करणार आहोत. जय भीम. मी आकाश शेलार तुम्हा सर्वांचं प्रबुद्ध भारत चॅनलवर स्वागत करतोय. आज आपण भारतीय सामाजिक क्रांतीच्या दोन भव्य स्तंभांविषयी समजून घेणार आहोत. महात्मा ज्योतिराव फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या दोघांमधील नातं हे फक्त दोन व्यक्तींमधील संबंध नव्हता, तर ते विचारांचा प्रवाह, संघर्षाची परंपरा आणि परिवर्तनाचा अखंड वारसा आहे. महात्मा फुलेंनी त्या काळात समाजात खोलवर रुजलेल्या जाती व्यवस्थेवर थेट प्रहार केला. त्यांनी सत्यशोधक विचार मांडत माणसाच्या मूलभूत समानतेचा मुद्दा उभा केला. समाजात जन्मावर आधारित श्रेष्ठ कनिष्ठतेला त्यांनी उघडपणे विरोध केला आणि बहुजन समाजाला स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव करून दिली. शिक्षण, स्वाभिमान आणि संघटन या माध्यमातून त्यांनी शोषित समाजाला उभं करण्याचा प्रयत्न केला. हा विचार बाबासाहेबांनी पुढे नेला. आंबेडकरांनी जाती व्यवस्थेच्या संपूर्ण निर्मूलनासाठी लढा उभारला आणि जातीअंत ही संकल्पना मांडत सामाजिकच नाही तर राजकीय आणि कायदेशीर स्तरावर सुद्धा समानतेसाठी संघर्ष केला. भारतीय संविधानाच्या माध्यमातून त्यांनी समानता, स्वातंत्र्य आणि बंधुता या मूल्यांना देशाच्या पायाभूत तत्वांमध्ये स्थान दिलं. त्यामुळे महात्मा ज्योतिराव फुलेंनी सुरू केलेल्या सामाजिक क्रांतीला आंबेडकरांनी राष्ट्रीय आणि कायदेशीर असं बळ दिलं. शिक्षणाच्या क्षेत्रातही या दोघांचं योगदान अत्यंत महत्वाचं आहे. महात्मा फुलेंनी विद्येविना मती गेली हा विचार मांडला आणि बहुजन स्त्रिया, अस्पृश्यांसाठी शिक्षणाचे दरवाजे उघडले. त्यांनी शाळा सुरू केली, ज्ञानाची दारे सर्वांसाठी खुली केली. सावित्रीबाई फुले यांच्या सहकार्याने, साथीने स्त्री शिक्षणाची क्रांती घडवून आणली. या पायावर उभं राहत डॉक्टर आंबेडकरांनी शिक्षणाला परिवर्तनाचं सर्वात प्रभावी साधन मानलं. त्यांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून उच्च शिक्षणाची संधी निर्माण केल्या आणि शिका, संघटित व्हा, संघर्ष करा हा संदेश इथल्या तमाम बहुजन वर्गाला दिला. स्त्री मुक्तीच्या बाबतीतही दोघांची भूमिका अत्यंत प्रगतिशील होती. फुलेंनी स्त्रियांना शिक्षण देऊन त्यांना स्वावलंबी बनवण्याचा मार्ग दाखवला, तर बाबासाहेबांनी हिंदू कुटबिलाद्वारे महिलांना मालमत्तेचे, विवाहाचे आणि समानतेचे कायदेशीर अधिकार मिळवून देण्याचा प्रयत्न केला. स्त्रीला केवळ घरापुरती मर्यादित न ठेवता समाजाच्या केंद्रस्थानी, राष्ट्राच्या केंद्रस्थानी आणण्याचा त्यांचा प्रयत्न होता. शेतकरी आणि कामगारांच्या प्रश्नावर सुद्धा दोघांनी प्रभावीपणे आवाज उठवला. महात्मा फुलेंनी शेतकऱ्याचा असूड या ग्रंथातून शेतकऱ्यांच्या शोषणाची वस्तुस्थिती मांडली. त्यांनी अन्यायकारक व्यवस्थेवर टीका केली, शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी भूमिका घेतली. त्याचप्रमाणे बाबासाहेबांनी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली, कामगारांच्या हक्कांसाठी संघटित लढा उभारला आणि त्यांनी औद्योगिक कामगार, शेतकरी, वंचित घटकांच्या समस्यांना राजकीय व्यासपीठ दिलं. या सर्वातून एक गोष्ट स्पष्ट होती की महात्मा फुलेंनी जे विचार पेरले ते डॉक्टर आंबेडकरांनी कृतीत उतरवले. एकाने समाजाला जागं केलं तर दुसऱ्याने त्या जागृतीला संविधानाच्या माध्यमातून स्थैर्य आणि संरक्षण दिलं. या दोघांचं नातं म्हणजे विचारांची सातत्यपूर्ण परंपरा, जिथे समानतेची बीजे रोवली गेली आणि त्याचं विशाल वृक्षात रूपांतर झालं. या महान वारशातून आपल्याला एकच संदेश मिळतो: शिक्षण, समता आणि न्याय या मूल्यांवर आधारित समाज निर्माण करणे हीच खरी मानवतेची दिशा आहे. महात्मा फुलेंना म्हणजेच आपल्या तात्यासाहेबांना जयंती दिनी विनम्र अभिवादन. धन्यवाद. जय भीम.